तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता वाटप संपलेला आहे. 31 डिसेंबरला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वाटप झालं होतं आणि 13 जानेवारीला 14 जानेवारीला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला. पण या ठिकाणी बघा आता वितरण संपलेलं आहे, वाटप संपलेलं आहे, पण भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही. 2 महिन्याचे पैसे त्या बहिणींना मिळालेले नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी आहे टेन्शनमध्ये. आणि जेव्हा त्या लाडक्या बहिणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये चौकशीसाठी जातात आपला आधार क्रमांक घेऊन, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाते की तुमची EKYC रिजेक्ट झालेली आहे. तुमची EKYC चुकली असल्यामुळे EKYC रिजेक्ट केलेली आहे आणि तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर कोणता तरी व्यक्ती आहे, गव्हर्नमेंट सर्वंट, सरकारी नोकरीवर व्यक्ती आहे, असं त्या ठिकाणी कारण दाखवलं जात आहे. KYC चुकले, KYC रिजेक्ट झाले किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे त्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचा लाभ बंद झाला, असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. पण बघा, यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. पण तुमचा जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ बंद झालेला असेल तर तो लाभ तुमचा 100% पुन्हा सुरू होणार. जर तुम्ही पात्र असाल, जरी आता लाभ या कारणामुळे बंद केला असेल, पण तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा लाभ 100% सुरू होईल. तो कसा सुरू होईल याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवट सांगणार आहे. पण त्याआधी समजून घ्या की शासनाने जे आहे ते या EKYCच्या माध्यमातून आणि EKYCच्या चौकशीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते कसे बंद केले आणि लाडक्या बहिणींसोबत कसा स्कॅम केला, कसा धोका केला, कसा लाडक्या बहिणींची फसवणूक केली, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तेव्हाच तुम्हाला समजेल की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे तुमचे जे काही हप्ते आहे, जो काही तुमचा लाभ आहे, तो कसा सुरू होऊ शकतो आणि 100% सुरू होणार शेवट मी तुम्हाला सांगणार. तर बघा, सर्वात आधी 10 ऑक्टोबर पासून तर 10 डिसेंबर पर्यंत लाडकी बहिणींसाठी EKYC सुरू झाली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्यात आली 31 डिसेंबर पर्यंत. 31 डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना EKYC पूर्ण करायची होती. यामध्ये बघा, आता 31 डिसेंबर पर्यंत शासनाने तारीख वाढवून दिली. बरोबर आहे, शासनाने 31 तारखेपर्यंत EKYC ची तारीख वाढवून दिली. मग शासनाने चौकशी कधी करायला पाहिजे होती? EKYC ची चौकशी शासनाने 31 डिसेंबरच्या नंतर करायला पाहिजे होती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये. कारण शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. मग सरकारला माहित होतं की 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणी KYC पूर्ण करणार. 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणी KYC करत राहणार. काही बहिणींची हाफ KYC, काही बहिणींची फुल KYC, काही बहिणींना कागदपत्र वगैरे जमा करायची आहे. तर या पद्धतीने 31 डिसेंबर पर्यंत KYC होणार हे शासनाला माहित होतं. तरी पण शासनाने काय केलं, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्येच KYC चौकशी सुरुवात केली. पूर्ण बहिणींची KYC होऊ दिली नाही. पूर्ण बहिणींची KYC ची दुरुस्ती होऊ दिली नाही. कारण KYC ची तारीख वाढवण्यात आलेली होती 31 डिसेंबर पर्यंत. कशासाठी? तर नवीन जे काही लाडक्या बहिणींची KYC व्हायची आहे त्यांची KYC करण्यासाठी आणि ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, होय नाही ऑप्शन चुकलं, प्रश्न चुकले, त्या बहिणींची EKYC दुरुस्ती करण्यासाठी शासनाने तारीख वाढवून दिली. पण शासनाने वाढलेल्या तारखेची वाट पाहिली नाही की लाडक्या बहिणी शेवटच्या तारखेपर्यंत KYC करतात किंवा लाडक्या बहिणी शेवटच्या तारखेपर्यंत दुरुस्ती करू शकतात. होय किंवा नाही त्यांचं प्रश्नाची उत्तर चुकले तर ते त्या ठिकाणी दुरुस्त करतील. शासनाने या गोष्टीची वाट पाहिली नाही. शासनाने काय केलं, सरळ नोव्हेंबर, डिसेंबर, सरळ ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये EKYC ची चौकशी सुरू केली. जुने KYC सबमिट होऊ दिली नाही. जुन्याच KYC वर चौकशी केली आणि त्याच प्रश्नाच्या उत्तरावरून शासनाने जे आहे ते पैसे बंद केले, लाभ बंद केला. मग त्यामध्ये कारण दाखवलं EKYC रिजेक्ट, तुमचे होय किंवा नाही प्रश्न चुकले, तुमचे उत्तर चुकले, त्यामुळे तुमचा लाभ बंद केला. आणि मग काही ठिकाणी काही बहिणींना सरकारी नोकरीवर कुटुंबातील व्यक्ती नसून सुद्धा त्यांना सांगितलं की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर व्यक्ती आहे आणि तुमचा लाभ नोव्हेंबर, डिसेंबर हप्ता तुम्हाला आलेला नाही. तर बघा, या ठिकाणी जेव्हा आपल्याला 2 प्रश्न देण्यात आलेले होते, आता हे आहे जुने KYC चे प्रश्न आणि हे आहे नवीन KYC चे प्रश्न. जुन्या KYC चे प्रश्न आणि नवीन KYC चे प्रश्न. आता हे 31 डिसेंबरच्या शेवटपर्यंत हे जुने प्रश्न तुम्हाला दिले होते 20 दिवसासाठी आणि जुन्या KYC मध्ये हे प्रश्न होते. तर आता जुन्या KYC मध्ये जे काही प्रश्न होते ते थोडे कठीण होते, कन्फ्यूज करणारे होते. शासन स्वतःच त्या प्रश्नाला आणि उत्तराला घेऊन कन्फ्यूज होतं. शासनाला स्वतःच माहित नव्हतं की या प्रश्नाचं उत्तर होय की नाही. त्यानंतर शासनाने मग प्रश्न बदलवले तर प्रश्न सोपे केले. मग त्यामध्ये आपण दोन्ही ठिकाणी सरळ आणि सोपे उत्तर होते. सरकारी नोकरीवर आहे की नाही, तर नाही. पेन्शन पेमेंट मिळते की नाही, तर नाही.
आपण सोपे उत्तर देऊन केवायसी दुरुस्त केली, नवीन केवायसी केली, तरी पण शासनाने जुन्या केवायसी वरून चौकशी न करता, नवीन केवायसी वरून चौकशी न करता जुन्याच केवायसी वरून चौकशी केली, तुमच्या चुकलेल्या प्रश्नावरूनच चौकशी केली आणि त्यावरूनच लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले. तारखेची वाट पाहिली नाही, जुन्या केवायसी वरूनच चौकशी केली. एक उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, जर पोलीस भरती निघाली आणि सरकारने तारीख दिली की 31 तारखेपर्यंत तुम्हाला पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे आहे, डॉक्युमेंट तयार करायचं आहे आणि तुम्हाला फिजिकल फिट व्हायचं आहे. 31 तारखेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिली आहे. मग तुम्ही काय कराल, 31 तारखेपर्यंत तुमची पूर्ण तयारी करून ठेवाल. पण तुम्हाला जर माहित झालं की 15 तारखेला शासनाने भरती सुद्धा घेतली आणि निवड सुद्धा केली आणि निकालही लागला भरतीचा, तर म्हणजे 31 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख असून सुद्धा आधीच भरती प्रक्रिया पूर्ण झाली असं जर तुम्हाला माहित झालं तर तुमचं सुद्धा दिमाग खराब होईल. मग तसंच या बहिणींसोबत झालेलं आहे. 31 तारीख शेवटची दिली असून सुद्धा आधीच शासनाने या ई-केवायसीचा कार्यक्रम संपवला. चौकशी सुद्धा करून टाकली नोव्हेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या बहिणींचे पैसे सुद्धा बंद केले. मग त्याच मागे हे कारण सुद्धा दिलं आता की जुन्या चौकशीवर नवीन चौकशीवर चौकशी केली, नवीन केवायसीवर चौकशी केली नाही तर जुन्याच केवायसीवर चौकशी करून टाकली आणि त्या बहिणींची जी काही केवायसी चुकलेली होती, मग त्या बहिणींना सुद्धा माहित नव्हतं की आता होय उत्तर बरोबर होतं की नाही उत्तर बरोबर होतं, उत्तर नेमकं काय द्यायचं होतं हे त्या बहिणींना सुद्धा माहित नव्हतं. शासनाला सुद्धा माहित नव्हतं की हे उत्तर आपण जे काही प्रश्न दिले हे बरोबर आहे की चुकीचे आहे. मग त्यामुळेच तर शासनाने नवीन प्रश्न दिले. शासन स्वतः या प्रश्नामध्ये कन्फ्युज होतं, त्यामुळे शासनाने प्रश्न बदलवले. मग प्रश्न सुद्धा तुम्हीच बदलवले, दुरुस्ती सुद्धा तुम्हीच करायला सांगितली. मग नवीन प्रश्नानुसारच मग तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती, तर तुम्ही चौकशी कशावर केली, जुन्या प्रश्नावर. मग जुने प्रश्न ते लाडक्या बहिणीचे चुकले. मग त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला विचारण्यात आलं की सरकारी नोकरीवर आहे की नाही. मग त्या ठिकाणी आपण सांगितलं की होय आमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर नाही. आपण असं म्हटलं होय आमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर नाही. शासनाने काय पकडलं, तर होय शब्द पकडला. होय शब्द पकडला आणि शासनाने ठरवलं की हे लोक होय म्हणत आहे, मग यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर असेल म्हणून यांनी होय म्हटलं. मग त्या बहिणींचा अर्ज रद्द केला आणि सांगितलं की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे. मग त्या बहिणी गरीब आहे, शेतमजुरी आहे, त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नसून सुद्धा फक्त प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळे शासनाने त्या बहिणींचा सरकारी नोकरीवर आहे म्हणून या कारणामुळे अर्ज रद्द केला किंवा वेगवेगळे कारण त्या ठिकाणी दिले. मग त्या बहिणींनी, मग आता ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे, सरकारी नोकरीवर असून सुद्धा जर या ठिकाणी नाही उत्तर दिलं, तर मग त्याचा पुरावा काय की ते लोक पात्र आहे. मग चुकीनं जर होय झालं आणि चुकीने जर नाही झालं, म्हणजे ज्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर आहे त्यांनी चुकीने नाही केलं, ते लोक पात्र झाले. मग ज्यांनी चुकीने होय केलं ते लोक अपात्र झाले. याचा अर्थ असा होतो का, तर बिलकुल नाही. शासनाने काय करायला पाहिजे होतं, शासनाने पती आणि वडिलांचा आधार क्रमांक कशासाठी घेतला होता. आपल्याला वाटलं होतं की जे काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले त्यावर शासन दुर्लक्ष करणार आणि पती वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच चौकशी करणार आणि त्यानंतरच लाडक्या बहिणी अपात्र होणार. आधार क्रमांक, पती वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच सरकारी नोकरीवर आहे का, चारचाकी कार आहे का, उत्पन्न जास्त आहे का, जनरली आपल्याला तेच वाटलं. पती वडिलांचा आधार क्रमांक घेण्यामागचं कारण तेच होतं. आपल्याला तेच वाटलं की प्रश्नाच्या उत्तरावरून अपात्र करणार नाही तर पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी करणार, त्यानंतर चौकशी पूर्ण होणार. पण शासनाने पती वडिलांच्या आधार क्रमांकावर काहीच चौकशी केली नाही. ते सरकारी नोकरीवर आहे किंवा नाही, उत्पन्न जास्त आहे किंवा नाही, काहीच घेणं देणं नाही, काहीच चौकशी केली नाही. मग त्या ठिकाणी होय उत्तर दिलं तर त्यांना वाटलं की सरकारी नोकरीवर आहे, नाही उत्तर दिलं तर त्यांना वाटलं सरकारी नोकरीवर नाही. त्या बहिणींचे सरळ सरळ जे आहे ते अर्ज रद्द केले, केवायसी रिजेक्ट केली आणि काही बहिणींना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमची केवायसी चुकली. आता केवायसी कोणत्या बहिणीची चुकली असणार, केवायसी त्या बहिणीची चुकली असणार ज्या बहिणीने चुकीने पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला. पती वडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी काही बहिणींनी केवायसी करताना दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला. आपण त्यांचं मान्य करू शकतो की त्यांची केवायसी चुकली, पण पती वडिलांचा आधार क्रमांक देऊन सुद्धा त्यांच्या आधार क्रमांकावर चौकशी झाली नाही, तर फक्त प्रश्नाच्या उत्तरावर चौकशी झाली. ते पण एक्सपायर झालेली चौकशी, जे आपण त्यामध्ये आपण चुका केलेल्या होत्या. मग शासनाने चुका दुरुस्त करण्यासाठी नवीन केवायसी दिली होती. मग नवीन केवायसी पुन्हा केली, बरोबर उत्तर दिले, नाही बरोबर उत्तर दिले, बरोबर सांगितलं, या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलं, केवायसी बरोबर सबमिट केली. तरी पण जुन्या केवायसी वर जाऊन सरकारने तिथे चौकशी केली आणि तिथे सर्व गडबड घोटाळा करून ठेवला आणि लाडक्या बहिणींचे पैसे पात्र असून सुद्धा बंद केले. जास्तीत जास्त बहिणींना कारण देण्यात आलेलं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे. मग आता ज्या बहिणींचे जवळपास 50 ते 60 लाख बहिणींचे
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही, त्या बहिणीनं सांगत आहे की सरकारी नोकरीवर तुमच्या कुटुंबात कोणीतरी आहे किंवा तुमची केवायसी चुकलेली आहे. मग आता त्या लाडक्या बहिणी कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहे की आमचे पैसे का आले नाही, आमचे पैसे का आले नाही. तर हे कारण आहे तुमचे पैसे का आले नाही. शासनाने सरळ सरळ तुमच्यासोबत केवायसीचा जो काही स्कॅम केलेला आहे, जो काही शासनाने केवायसीचा घोटाळा केला, धोका दिला, लाडक्या बहिणींची फसवणूक केली, हे सर्व प्रकरण आहे जे मी तुमच्यासमोर आता उघडकीस आणलेलं आहे. तुम्हाला स्वतः समजते या सर्व गोष्टी की आपण दिलेल्या तारखेच्या आधी जर कोणती कमिटमेंट केली असेल तर ते कमिटमेंटची तारीख आधी पूर्ण होऊ द्यायला पाहिजे, त्यानंतर त्या गोष्टीवर निर्णय घ्यायला पाहिजे. आता दोन्ही पॉईंट तुम्हाला समजलं असेल शासनाने तुमच्यासोबत कशा प्रकारे गेम केला. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता तुमचा लाभ सुरू होऊ शकतो. लाभ कसा सुरू होऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये 26 लाख बहिणींना अपात्र केलं होतं किंवा त्यांचे अर्ज पेंडिंग ठेवले होते. 2025 मध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते. त्या बहिणींचा लाभ पेंडिंग ठेवला होता. 26 लाख अशा बहिणी होत्या. त्यामध्ये मग सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून किंवा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सुद्धा मोर्चे वगैरे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आले. खूप जास्त प्रकरण ते मोठं झालं. त्यानंतर मग शासनाने काही अर्ज पेंडिंग मधून काढले, काही अर्ज पात्र केले, काही अर्ज अपात्र केले. सप्टेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ सुरू झाला. जुने पैसे मिळाले नाही, पण त्या बहिणींचा लाभ सुरू झाला. हे आता सुद्धा होणार आहे, कारण या ठिकाणी सुद्धा जवळपास 50 लाख ते 40 लाख लाडक्या बहिणींचं लाभ आता बंद केलेला आहे या केवायसीच्या गडबडीच्या चौकशीमुळे. जे काही कारण दिलेलं आहे, होय नाहीची चुकी झाली किंवा केवायसी चुकली किंवा रिजेक्ट केली केवायसी, तर यामध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींची संख्या आधीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी गप्प बसणार नाही किंवा विरोधी पक्ष गप्प बसणार नाही. जे काही प्रकरण हे 4 ते 5 दिवसामध्ये जे काही प्रकरण 10 ते 12 दिवसापासून थंड आहे, ते आता बघा 4 ते 5 दिवसानंतर हे प्रकरण गरम होईल, पेपरमध्ये सुद्धा छापून येईल आणि विरोधी पक्ष नेते सुद्धा याबद्दल आवाज उठवणार, लाडक्या बहिणी सुद्धा आवाज उठवणार आणि शासनाच्या हे निदर्शनास येईल. शासनाला त्याची चूक मान्य करावी लागेल की केवायसी मध्ये विनाकारण चुकीची चौकशी करून शासनाने लाडक्या बहिणींचा लाभ विनाकारणच बंद केलेला आहे. हे शासनाच्या 100% निदर्शनास येणार आहे. जसं मागच्या वेळेस शासनाच्या लक्षात आलं, तसं यावेळेस सुद्धा शासनाच्या लक्षात येईल की चुकीच्या पद्धतीने केवायसीची चौकशी झाली. केवायसीची चौकशी योग्य पद्धतीने करायला पाहिजे. त्यानंतर ज्या बहिणी पात्र आहे त्या बहिणींचे ना पात्र ठरवण्यात येईल आणि मग नंतर तुमचे हप्ते रेग्युलर सुरू राहतील. आता मी असं म्हणत नाही की तुम्हाला मग नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून त्याचे पैसे एकत्र मिळेल. शासन जुने पैसे देणार नाही. मागच्या टप्प्यामध्ये सुद्धा शासनाने जुने पैसे दिले नव्हते. पण जे काही हे 50 ते 60 लाख बहिणींना अपात्र केलं आणि विनाकारण कारण नसताना अपात्र केलं, फक्त प्रश्न चुकल्यामुळे किंवा काही चुका झाल्यामुळे अपात्र केलं आणि सरकारी नोकरीचं जे काही कारण दाखवून अपात्र केलं, तर यावर नक्कीच आवाज उठवणार आणि यावर न्यूजपेपरवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते, लाडक्या बहिणी आणि महिला व बाल विकास विभागामध्ये मोर्चे जाणार. कारण मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे. लाडक्या बहिणी किंवा नागरिक आता शांत बसणार नाही आणि 100% शासनाला याबद्दल निर्णय घ्यावाच लागेल. शासनाचा सुद्धा ही गोष्ट लक्षात येईल की खरंच केवायसीच्या चौकशीमध्ये चुकी झालेली आहे. केवायसीची चौकशी पुन्हा करावी आणि पात्र लाभार्थी बहिणींचा लाभ पुन्हा सुरू करण्यात यावं, असे शासनाकडून 100% आदेश येणार म्हणजे येणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जसं मागच्या वेळेस झालं होतं तसंच यावेळेस सुद्धा होणार. कारण खेडेगावातील, ग्रामीण भागातील, त्याचप्रमाणे शहरी भागातील गरीब लाडक्या बहिणींना मजुरी करणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहे ते विनाकारणच, कोणतेही कारण नसताना या ठिकाणी शासनाने बंद केलेले आहे. त्यामुळे नक्कीच याबद्दल काहीतरी हालचाली होणार आणि नक्कीच शासनाकडून जे आहे ते काही ना काही चांगला निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात येणार आणि या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सुरू होणार, लाभ सुरू होणार. म्हणून तुम्हाला मी आधीच स्टार्टिंगला सांगितलं की 100% तुम्हाला समोर चालून तुमचा लाभ सुरू होऊ शकतो. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जरी आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसेल तर काळजी करू नका. समोर तुमच्यासाठी आवाज उचलला जाईल आणि त्या आवाजानुसार शासन निर्णय घेईल आणि शासनाला निर्णय घ्यावाच लागेल आणि शासनावर दबाव सुद्धा येईल. निर्णय घेतल्यानंतर शासन तुमचे पैसे परत सुरू करेल. तर जे काही पॉइंट्स तुम्हाला सांगितले ते पॉइंट तुम्हाला पटले असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमचे पैसे कोणत्या महिन्यापासून आले नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.